Hello student, welcome to our online English classes, English with Shirgave sir. Today we are going to discuss figures of speech of second poem, Indian Weavers. Students, we have already learned the poem Indian Weavers. The poetess Sarojini Naidu has used various types of figures of speech. They are simile, imagery, alliteration, metaphor, and interrogation. Let us see figure of speech. विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहिती आहे की बोर्ड परीक्षेमध्ये फिगर्स ऑफ स्पीच हा 2 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. यामध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांचे प्रकार दिलेले आहेत. यापैकी एका पद्धतीचा प्रश्न याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. वाक्य पाहण्यापूर्वी विद्यार्थ्यांना एक सूचना आहे. या स्लाईडमध्ये हा व्हिडिओ बनवत असताना आपण उदाहरणामध्ये काही शब्द हायलाईट केलेले आहेत, काही शब्दांना अंडरलाईन केलेलं आहे, काही कलर कोडमध्ये दाखवलेले आहेत. हे आपल्याला अलंकार समजावेत यासाठी आहे. बोर्ड परीक्षेमध्ये अशा प्रकारचं कुठेही अंडरलाईन किंवा हायलाईट केलेले शब्द असणार नाही आहेत. हे आपल्या माहितीसाठी आहेत. प्लीज सी फर्स्ट एक्झाम्पल. वीवर्स वीविंग ॲट ब्रेक ऑफ डे, वाय डू यू वीव अ गारमेंट सुगी. आता याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल. ॲलिटरेशन, अनुप्रास अलंकार, डब्ल्यू साऊंड इज रिपीटेड. या वाक्यामध्ये डब्ल्यू हा साऊंड रिपीट झाल्यामुळं तो ॲलिटरेशन आहे. आणखीन एक वाक्याच्या रचनेकडे जर आपण बघितलं तर शेवटी वाक्याच्या प्रश्नचिन्ह आहे आणि प्रश्नचिन्ह असेल तर तो इंटरॉगेशन हा अलंकार होतो. प्रश्नार्थी वाक्य अलंकार म्हणून तो इंट्रॉगेशनसुद्धा आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला द्यावं लागेल. द क्वेश्चन इज आस्क्ड हिअर. सेकंड एक्झाम्पल आहे. वीवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. ब्रेक ऑफ डेला इथं अंडरलाईन केलेलं आहे कारण बघा हा मेटॅफर आहे, रूपक अलंकार. रूपक अलंकार म्हणजे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष तुलना केली जाते, डायरेक्ट कंपॅरिझन आहे. एक्सप्लेनेशन काय देता येईल पहा. चाइल्डहूड ऑर बर्थ, माणसाचा जन्म किंवा त्याचं बालपण, इज डायरेक्टली कम्पेअर विथ ब्रेक ऑफ डे. नवीन दिवसाची सुरुवात ही माणसाच्या जन्माबरोबर प्रत्यक्ष तुलना केलेली आहे म्हणून हा रूपक किंवा मॅटॅफर अलंकार आहे. थर्ड सेंटेन्स. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ ए हॅल्सियन वाईल्ड. ॲज हा शब्द ज्या वेळेला कवितेतील वाक्यामध्ये येतो, ॲज किंवा लाईक, तर तो सिमिली अलंकार असतो कारण ॲज आणि लाईक हे अप्रत्यक्ष तुलना, इनडायरेक्ट कंपॅरिझन दाखवतात. सो ॲन्सर आहे सिमिली आणि एक्सप्लेनेशन आपल्याला लिहावं लागेल. द इनडायरेक्ट कंपॅरिझन इज मेड हिअर बिटवीन ब्ल्यू अँड कलर ऑफ हॅल्सियॉन्स विंग. निळ्या रंगाची तुलना ही अप्रत्यक्षरित्या हॅल्सियॉन या पक्षाच्या पंखाच्या रंगाप्रमाणे केलेली दिसते. आणखीन एक याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. इमेजरी अलंकार. इमेजरी म्हणजे प्रतिमा अलंकार. ज्या शब्दांच्यामुळे आपल्या मनावरती, डोळ्यासमोर चित्र उभा राहतं, प्रतिमा उभा राहते, त्याला प्रतिमा अलंकार म्हणतो. आणि या वाक्यामुळे आपल्या डोळ्यासमोर प्रतिमा उभा राहते हॅल्सियॉन या पक्षाची. सो इमेजरी आणि एक्सप्लेनेशन आहे. द वर्ड्स ब्ल्यू अँड विंग ऑफ ए बर्ड आर व्हिज्युअल इमेजेस. चौथं एक्झाम्पल आहे. वी वेव द रोब्स ऑफ ए न्यूबॉर्न चाइल्ड. परत डब्ल्यू हा साऊंड सलग रिपीट झालेला आहे. ॲलिटरेशन, द साऊंड डब्ल्यू इज रिपीटेड प्लीजिंगली. फिफ्थ एक्झाम्पल. वीवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. मेटॅफर आहे. फॉल ऑफ नाईट ही इनडायरेक्ट तुलना केलेली आहे. ॲडल्टहूड ऑर यूथ, माणसाचं तारुण्यपण, इज इनडायरेक्टली कम्पेअर, याची अप्रत्यक्ष तुलना फॉल ऑफ नाईट संध्याकाळबरोबर केलेली आहे. आयुष्यातला दुसरा टप्पा हा दिवसातल्या दुसऱ्या टप्प्याबरोबर अप्रत्यक्ष तुलना केलेली दाखवलेली आहे. सिक्स्थ एक्झाम्पल आहे. वीवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट
वाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट. डब्ल्यू हा साऊंड रिपीट झाल्यामुळे ॲलिटरेशन अनुप्रास हा अलंकार होतो आणि याचं आणखीन एक उत्तर आपल्याला ॲड करता येईल. जर वाक्याची रचना परत एकदा पाहिली तर क्वेश्चन मार्कने एंड होतो, त्यामुळे इंटरॉगेशन द क्वेश्चन इज आस्क्ड हिअर असं सुद्धा आपल्याला उत्तर लिहिता येईल. नेक्स्ट आहे लाईक द प्लम्स ऑफ ए पिकॉक पर्पल अँड ग्रीन. फर्स्ट याच्यामध्ये सिमिली अलंकार आहे. जर एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीमध्ये ॲज किंवा लाईक हा शब्द आला तर तो सिमिली उपमा अलंकार होतो. एक्सप्लेनेशन आहे पा. द इनडायरेक्ट कंपॅरिझन इज मेड हिअर बिटवीन पिकॉक प्लम्स अँड मॅरेज वेल. या वाक्यामध्ये अप्रत्यक्ष तुलना केलेली आहे. मोराचा पिसारा जो जांभळ्या आणि निळ्या रंगाचा आहे आणि मॅरेज वेल लग्नासंदर्भात वापरण्यात येणारी चुनरी किंवा ओढणी याची अप्रत्यक्ष तुलना ही केलेली आहे. आणखीन एक ॲन्सर याचंच लिहिता येईल ॲलिटरेशन, कारण की वाक्यामध्ये जर आपण बघितलं तर पी हा साऊंड रिपीट झालेला आहे. सो ॲलिटरेशन द साऊंड ऑर पी इज रिपीटेड हिअर प्लीजिंगली. एक्सप्लेनेशन हे याच पद्धतीने लिहायचं आहे. काही शब्द त्याच्यामध्ये आपण बदलले तरी चालू शकतात. याचा आणखीन एक ॲन्सर लिहिता येईल इमेजरी. विद्यार्थ्यांनी याच्यापैकी एखादा ॲन्सर जरी लिहिलं तरी चालेल. इमेजरी प्रतिमा अलंकार. कारण आहे द वर्ड्स द प्लम्स ऑफ पिकॉक अँड पर्पल अँड ग्रीन आर व्हिज्युअल इमेज. मोराचे पंख, जांभळा आणि हिरवा रंग हे आपल्यासमोर प्रतिमा उभे करतात, त्यामुळे तो इमेजरी अलंकार आहे. यातलं पुढचं सेंटेन्स आहे वी वेव द मॅरेज वेल ऑफ ए क्वीन. डब्ल्यू हा साऊंड रिपीट झालेला आहे. या कवितेमध्ये ॲलिटरेशन हा मेजर अलंकार आहे. कवितेतील बऱ्याच वाक्यामध्ये ॲलिटरेशन हा वापरलेला दिसतो. ॲलिटरेशन द साऊंड डब्ल्यू इज रिपीटेड हिअर प्लीजिंगली. नाइन्थ एक्झाम्पल वीवर्स विविंग सॉलेम अँड स्टील. ॲलिटरेशन द साऊंड डब्ल्यू एस इज रिपीटेड हिअर प्लीजिंगली. अनुप्रासचं हे उदाहरण आहे. या वाक्यामध्ये डब्ल्यू आणि यस हा साऊंड रिपीट झालेला आहे. 10वं एक्झाम्पल पहा. वॉट यू वेव इन द मूनलाईट चिल. आता हे एक्झाम्पल आहे इन्व्हर्जन, अदलाबदल. म्हणजे काय, एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीमध्ये विशेष परिणाम साधण्यासाठी कवीनं वाक्याचा क्रम हा उलटसुलट केलेला असतो, त्याला आपण इन्व्हर्जन किंवा अदलाबदल अलंकार म्हणतो. या वाक्याचं उत्तर आहे इन्व्हर्जन. द वर्ड्स आर नॉट इन प्रॉपर ऑर्डर. द प्रॉपर ऑर्डर ऑफ फ्रेज इज इन द चिल मूनलाईट. ह्या वाक्यामधला क्रम बदललेला आहे आणि वाक्यामधली फ्रेज अशी पाहिजे होती इन द चिल मूनलाईट, जी वाक्यामध्ये मूनलाईट चिल अशी परिणाम साधण्यासाठी वापरलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे व्हाईट ॲज अ फीदर, व्हाईट ॲज ए क्लाउड. आता या वाक्याचे एकूण 4 उत्तरं आपल्याला लिहिता येतील. पहिलं आहे सिमिली, उपमा अलंकार. द इनडायरेक्ट कंपॅरिझन इज मेड हिअर. अप्रत्यक्ष तुलना या ठिकाणी केलेली आहे. बिटवीन व्हाईट अँड फीदर क्लाउड. व्हाईट पांढऱ्या रंगाची तुलना ही पंखाप्रमाणे आणि ढगाप्रमाणे अप्रत्यक्षरित्या केलेली आहे. ॲज ह्या शब्दावरून आपल्याला ते लक्षात येतं. पुढचा अलंकार याच्यामध्ये उत्तर लिहिता येईल रिपिटिशन, पुनरावृत्ती अलंकार. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीमध्ये त्या शब्दांची पुनरावृत्ती होत असेल आणि एक सुंदर नाद तयार होत असेल, तो पुनरावृत्ती अलंकार होय. द वर्ड व्हाईट ॲज अ रिपीटेड प्लीजिंगली. व्हाईट ॲज अ हे शब्द रिपीट झालेले आहेत. याचं आणखीन एक उत्तर लिहिता येईल ॲलिटरेशन. द लेटर ऑर साऊंड डब्ल्यू इज रिपीटेड हिअर प्लीजिंगली. आणि चौथं उत्तर लिहिता येईल इमेजरी अलंकार. द वर्ड्स व्हाईट फिदर अँड व्हाईट क्लाउड आर व्हिज्युअल इमेजेस. पांढरा पंख आणि पांढरे ढग हे आपल्या मनासमोर प्रतिमा निर्माण करतात, त्यामुळं हा इमेजरी अलंकारसुद्धा आहे. यापैकी एक उत्तर लिहिलं तरी चालू शकतं. याच्यामध्ये प्रॉमिनंट हा सिमिली अलंकार हायलाईट केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. ॲलिटरेशन द लेटर ऑर साऊंड डब्ल्यू इज रिपीटेड हिअर प्लीजिंगली. या वाक्यामध्ये डब्ल्यू हा साऊंड रिपीट झालेला आहे.
इंडियन वीवर्स या कवितेवरले सर्व अलंकाराची वाक्य आपण याच्यामध्ये बघितलेली आहेत. मेन करून या कवितेमध्ये ॲलिटरेशन, इमेजरी आणि मेटॅफर अलंकार हा कवीने प्रामुख्याने वापरलेला दिसतो. हा व्हिडिओ आणि ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये लिहून मला जरूर कळवा. नेक्स्ट आपण याच्या पुढे ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आणि एक्सप्लेनेशन बघणार आहे. सो प्लीज कीप वॉचिंग our channel English with Sirgave sir, and don't forget to subscribe our channel. Thank you very much. Once again, Please like, share and subscribe.